नमस्कार. आज मी आलेली आहे इथं चंद्रपूरमध्ये इथं चांदा क्लब ग्राउंडवरती कृषी प्रदूषण चालू झालेलं आहे आणि इथं आलेले आहे. तर तुम्हाला मी आज सगळे हे जी पाहू शकता तुम्ही सर्वकडे स्टॉल लागलेले आहेत हे पाहू शकता आणि हे दरच वर्षी लागतात. हे तुम्ही पाहू शकता ह्याच्यापासून धागा बनत आहे आणि हे अशा प्रकारे दिसतं. दादा याला काय म्हणतात? रेशीम. कोणचा? हा धागा बनतो. हा पण हा म्हणजे कशाला वापरतात? हे कशाला वापरतात? साडीसाठी. हो का? म्हणजे हे हो का? अच्छा अच्छा. म्हणजे ह्याच्यापासून हे बनलेलं आहे. म्हणजे ह्याच्यापासून हा बनलेला आहे. अच्छा हो का? हे पहा. आणि तुम्ही पाहू शकता इथं बांबूचे मनी लॅम्प आहेत. हे बांबूचे आहेत ना दादा? हा का? हे बांबूचे लॅम्प आहेत. किती सुंदर दिसतात पाहू शकता तुम्ही. किती प्राइस आहे दादा ह्याची? हो का? म्हणजे 1500ला. अच्छा. आणि हा मोठा टिकतात ना? चांगले टिकाऊ आहेत ना? हो का? अजून काय? प्राइस खूप जास्त सांगत नाही का हो दादा तुम्ही? आणि हे जहाज पाहू शकता तुम्ही बांबूपासून बनवलेलं आहे. इथे किती सुंदर दिसत आहे हे जहाज. आणि हा फ्लावर पण. ही पेंट कशी बनवली दादा? मशीननं बनवली का? हे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे पेंट. गणपती पण बनवलाय. आणि हे घर आहे ना? 3500. अच्छा. आणि हे फ्लावर हा का? हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे फ्लावर पॉट. खूपच सुंदर वाटत आहे ते. आणि गणपती पण खूप सुंदर वाटत आहे. बघ किती क्यूट दिसते गणपती. गणपती बाप्पा किती क्यूट दिसत आहेत. हे पाहू शकता तुम्ही बांबूपासून बनवलेल्या सर्व हे डेकोरेट वस्तू. आणि हे पहा हे पण बांबूपासूनच बनवलेलं आहे. हळदी कुंकाचा करंट आहे. आणि हा लेटर बॉक्स चावी ठेवण्यासाठी किंवा आपण हे चावी लटकवण्याचा आहे. दादा हे काय? चिमणी. हो का? खूप मोठी झाली चिमणी. आणि हा ट्रे आहे. हे लॅम्प खूप सुंदर वाटत आहेत पण प्राइस खूप जास्त आहे लॅम्पची. हा फ्लावर पण खूप सुंदर दिसत आहे. आणि हे छोटे छोटे हे किचन्स कानातले पण आहेत ते बांबूचे. हे पाहू शकता तुम्ही. हे कानातले पण आहेत. हे बांबूपासून बनवलेले आहेत हे कानातले वगैरे. बांगड्या पण आहेत बांबूपासून बनवलेल्या. हे क्लचर आहे. हे
पहा हे लोकरचे किचन आहेत आणि छोटीशी क्यूटची बॅग पण आहे. एअरपोर्ट बॅग आहे, इयरफोन्स ठेवायचे. हां आणि हे किचन आहेत ना, किचन बघा किती सुंदर बनवलेलं आहे लोकरनं. हे वाला पाहिजे किती का? सुंदर वाटत आहे. हे वाला दाखव का ताई? हे वाला हे पण छान वाटत आहे. हे वाला आहे ए. व्हाईट वाला पाहिजे का? हा वाला पाहिजे. ब्लू मध्ये हा पाहिजे का मग व्हाईट वाला? मला हे जिंकून घेतात ना, खूप सुंदर वाटत आहे. महिला बचत गट. हा प्रोग्राम दरवर्षी चालत असतो. ह्या वेळेला लेट झाला आणि दरवर्षी असतो फरवरी महिन्यामध्ये, पण ह्या वर्षी लेट झाल्यामुळं हे पाहू शकता तुम्ही, बॉटल आहे इथं, मग आहे हा, किती सुंदर दिसते. बांबून बनलेला आहे हा, है ना, बांबूनच बनलेले आहेत ना. अच्छा. आणि इथं घेणं पाहायला छान वाटते, पण घ्यायला थोडंसं मागच आहे ना. पाहायला हा ना, हा तेच तर, पाहण्यासाठी छान वाटते, पण टिकतात ना हे बॉटल वगैरे, छान टिकतात. अच्छा. आणि बघा इथं कंगवा पण आहे, मस्त बांबून बनवलेला हा कंगवा पण आहे. कंगी कंगवा असं काही म्हणतात मराठीमधनं, आपलं कंगवाच म्हणतात. आणि हे ट्रे आहे आपलं चहा वगैरे देण्यासाठी, हा ट्रे आहे. आणि हा पाहू शकता तुम्ही, अजून एक करंड हळदी कुंकू वगैरे ठेवण्यासाठी. आणि बांबून बनवलेला हा, किती सुंदर वाटते, बांबून बनवलेला, खूप सुंदर. पेन्सिल आहे, पेन्सिल आहे. हे किती सुंदर आहे, हे पण बांबूनीच बनवलेलं आहे. तुम्ही बनवले ताई? हो का, खरं सांगा, तुम्ही बनवलंय? खूप सुंदर आहे होत आहे, खूप डिझाईन छान वाटते. हा, मेहनत तर लागतेच ना. हो बरोबर तुमचं, पण खूप सुंदर आहे. कितीची आहे बॉटल? या बॉटलची किती प्राईस आहे? 750ची, 750, 550, 550. हो का. अच्छा. हे बघा, गिटारची 40. हा मोर, लॅम्प, कॅन्डल ठेवण्यासाठी, हे कॅन्डलचंच आहे ना, कॅन्डल ठेवण्यासाठी. हे पाहू शकतो किती सुंदर वाटत आहे. आणि हे पण बांबूनीच बनवलेलं आहे. हे डायरी आहे. ही डायरी आहे, हो का. अच्छा. यातले पेज कसे बनवले मग? बांबूपासून पेज पण बनवतात का बांबूपासून? अच्छा, खूप छान आहे. आणि हे बघा, ही आपले हे चहा वगैरे ठेवण्यासाठी आपण खाली याचे नाही का, ते वाले खूप सुंदर दिसते. इथे पूर्ण वेगवेगळ्या जातीचे गाई, म्हशी, बैल वगैरे इथे लावलेले असतात. कारण काहीला म्हणजे इथं कसं सिटीमध्ये पाहायला कसं आवड असते ना, त्याच्यामुळे इथे पूर्णच लावलेले असते. हे पहा, सगळेच जाती म्हणजे झोपले काय मामा? झोपले का काय? हे गाई, आणि सगळे जातीचे गाई, म्हशी, बैल वगैरे वगैरे सर्वच काही आहे पाहण्यासारखं. हे बघा, ही म्हैस किती रागात पाहत आहे आमच्याकडे, आणि एवढी ही म्हशी शिंग खूपच लांब लांब दिसते. ओमा उठली वरती, बघ ना, उठून बसली. किती लांब लांब शिंगे आहे तिचे. आणि ही म्हैस कुठली ही मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगता. हे पहा, आणि ही तर कितीच रागात पाहते. हे पहा, ती मंडीत असणारे तुम्ही माझा व्हिडिओ का घेताय?
त्या मशीने ते तोंडच फिरून बसली, रागून तिकडं तोंड फिरवलं तिने. हे बघा आता फिरवलं माझ्याकडे. काय चाललंय? नाराज आहे. हे बाबा खरंच ती आता दुसरी जवळ आली. दोघांनी पण तोंड फिरवले.